मानव समाचार, मानवता के हक में। नाही अगोदर आंदोलन हे नंतर अगोदर आचारसंहिता नाही. अगोदर आंदोलन 5 महिन्यापासून ते निवडणुका घेणार नाही. तेच निवडणुका घेणार कारण हा मराठ्यांचा ज्वलंत मुद्दा आहे. सरकारने भरती प्रक्रियासाठी 16,000 हरकती आलेल्या आहेत, त्यावरती आपली भूमिका काय, आपण काय म्हणतो? कोणत्या आल्या कारण आमच्याकडून सुद्धा अभ्यासक तिथं म्हणणं मांडतायत कायदा मजबूत करण्यासाठी. आल्या काही अडचण नाही, ते करणार येते हे मराठ्यांना माहिती. परंतु मराठा बांधवांना या कामोठ्या नगरीतून माझी महाराष्ट्र आपल्या अभ्यास जे वकील बांधव आहेत यांनी सुद्धा सगळ्यांना कायदा हा सगळ्या सोयऱ्यांचा मजबूत बनण्यासाठी तुम्हीही तुमचं म्हणणं मांडा, तुमच्याही हरकती द्या, तुमच्याही व्याख्या द्या. आपणही मराठा समाजानं ताकदीनं तिकडे निवेदनं सचिवांकडे सरकारकडे जाऊ द्या. ही मराठा समाजाला माझी विनंती आहे. कारण त्यांच्या तर येणार आहेत, त्या तर आपण काय त्यांच्या कुठल्या बाजूने बोलते हे असे करायची गरजच नाही. परंतु आपल्याही अभ्यासकानं सगळ्या हुशार लोकांना सावध होऊ तिथं हरकती आपणही द्या, आपलंही म्हणणं मांडा आणि यालाच जोडू. महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही माझं आव्हान आहे की आपण आपल्या जे मतदारसंघातले आमदार आहेत, जे मंत्री आहेत, त्यांना सगळ्यांना फोन करून सांगा की निवेदनं द्या. 15 तारखेला जे अधिवेशनात सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आणला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी कायद्यात रूपांतर अंमलबजावण्यासाठी सगळ्या आमदारांना एकमतानं आवाज उठवला पाहिजे. आपण आपल्या मतदारसंघातल्या आमदारांना सांगा आणि माझंही सगळ्या आमदार आणि मंत्र्यांना आव्हान आहे की आपण सगळ्यांना या मराठा समाजाच्या सगळे सोयऱ्यांच्या कायद्याच्या बाजूने हा मजबूत करण्यासाठी, कायद्यात रूपांतर करण्यासाठी, अंमलबजावणीसाठी आपण ताकदीने मांडावा. कारण महाराष्ट्रातला मराठा समाज या अधिवेशनाकडे डोळे लावून बघणारे कोणचा आमदार आणि मंत्री आपल्या बाजूने बोल ही मराठा समाजही बघा. सर, प्रकाश शेंडेंनी असं म्हटलंय की आता ओबीसीचा पक्ष आम्ही काढू म्हणून. राजकारणाबद्दल मला नाही काही कळत. ज्या काही कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्या जुन्या आहेत का नवीन आहेत? मी 2-3 बार विचारलं आहेत का जुन्या? ज्या काही कुणबी नोंदीचे सर्टिफिकेट देण्यात आलेले आहेत ते जुन्या आहेत का नवीन आहेत? नोंदी त्याबद्दल जुन्याच आहेत ना, तेव्हाच तर नवीन सापडतात ना. जुन्या नसल्यावर नवीन कुठून सापडतात? जुनं काहीतरी लिहून ठेवायला लागेल ना. जुना एखाद्याला जमीनच नाही तर तो गावकरी, पण त्याच्या गावातल्या लोकांनी त्याला सांगितलं तुझा 7-12 मास जो सापडला मग आपल्या आज्याकडे होता, तर मग त्याला दिल्यावर सरकार त्याला देणारच आहे ना ती जमीन. तसं आमच्या पूर्वीच्याच नोंदी आहेत, नव्यानं सापडल्या. सर, मराठा उद्योजकांसाठी मराठा संघटना या ठिकाणी काम करत आहेत. मराठा महोत्सवासाठी आपण उद्घाटनाला आलात, विरोधकांवर आपण प्रहार केलेला आहे आणि विशेष म्हणजे या मराठा आंदोलनामध्ये अनेक मराठी बांधवांवर केसेस पडलेले आहेत, अजूनही ते मागे घेतलेले नाहीत. काय सांगाल? मराठा महोत्सव या ठिकाणी झाला, त्यांना मला मराठा दरातल्या देवा एकदम चांगला आणि जो आपण मुद्दा म्हणला तिला महाराष्ट्र मागे एक तारखेला सर, आजचं सगळं भाषण बघितलं, सगळं भुजबळांवर तुम्ही घसरलेले आहात. बसत त्याने बसल्यावर मी काय बोला, मी बोलतच नाही त्याच्यावर. ते बावचाळ्यांकडे बोलत मग मला नाही निघत, कारण मी वाटतच नाही कोणा विनाकारण. कारण मी सगळ्या जाती धर्माला धरून चालतो. तुम्ही माझे प्रत्येक स्टेटमेंट 5 महिन्यातल्या कडून बघा. एकाही ग्रामीण भागातल्या गोरगरीब ओबीसी बांधवाला माझे नाही त्याला मात्र, कारण तो गोरगरिबाचा ओबीसीचा नाही मराठ्यांचा. सर, एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही भाषणामध्ये म्हटलं की पहिला लढा जो आपला झाला फक्त आता अंमलबजावणी बाकी आहे, तरी देखील तुम्ही खुर्चीत बसणार नाहीत म्हणून म्हटलंय. परंतु अंमलबजावणी झाल्यानंतर मी कुठल्याही खुर्चीत बसायला तयार आहे. मराठ्यांच्या विकासासाठी राजकारणातल्या खुर्चीत पण तुम्ही वेळ काढली तर जाल. अगं बाबा, तुम्ही लय लांब मी खुर्ची नाही, आपले हे बसत नाही मी कुठं. तो वेगळा आहे. आपण सामान्य घरातून आलेलो आहे, सामान्यवर्गीय समाजानं तो रूल पाडला. त्यामुळं मी आणखी व्यासपीठात तर एकदा अंमलबजावणी समाजाला पूर्ण दिल्याच्या नंतर ही आमची सामाजिक उदाहरण आम्हाला. मराठा समाजाचा आरक्षणाची अंमलबजावणी आणि आपलं शरीर हे दोन्हीचा ताळमेळ आपण राखावा असं मराठा समाजाची मागणी आहे. काय सांगा? त्याबद्दल मी प्रामाणिक मनानं सांग, खरंच झाला एवढ्याच वेळेस गेलो समाजाचा शब्द एवढेच याच्या पण मला असं वाटतं ही अंमलबजावणी झाली करोडो लेकरांचं कल्याण होणार आहे. शब्द ऐकत नाही याचा अर्थ असा की त्यांच्या शब्दाच्या पुढे जातोय, परंतु त्यांच्याच लेकरासाठी त्यांचा शब्द ऐकत शब्द की मात्र एवढे जसं सोशल मीडियातून वेगवेगळ्या चालेल माहिती नाही, परंतु आपला मराठा युवकांना काय संदेश असतो? मराठा आरक्षणाचा मुद्दा किती दिवस चालेल माहिती, परंतु मराठा युवकांना काय संदेश? 2 लाख सापडल्यात. परिवाराला जरी 5-5 बी दिले 100 सापडायला लागले एका नोंदीवर. मराठा युवकांना काय संदेश? तेच सांगायलो ना, जर 5-5 मिळाले तरी 2 करोड मराठी आरक्षणात गेले. सगळ्या सोयऱ्यांचा कायद्याच्या आधी सूचना निघाले, राजपत्रीचे आता कायद्यात रूपांतर होणारे, अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे आरक्षणाचा विषय संपणार आहे. फक्त मराठा बांधवांना एकच संदेश आहे, लेकरांना आता मराठ्या आता शिकून मोठे व्हा, अधिकारी बना, आम्हाला तुम्हाला त्या आरक्षणातून. आता काही सरकारी नोकऱ्या वगैरे यांच्या जाहिराती सुटलेल्या आहेत, मग आता त्याचा लाभ मराठी तरुणांना, सुशिक्षित तरुणांना मिळणार नाही. मग त्याच्यासाठी काय आपण पावले उचलू? मी सांगितलेलं आहे पाठीमागच्या 1 महिन्यापूर्वी सरकारला, जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण जर केली तर जागा रिक्त ठेवा, कारण दुसऱ्याच्याही लेकराचं आमच्या वाटोळ करायची इच्छा नाही. तर त्यांनी खूप शब्द दिलेला आहे, बघूयात काय करते. 10 तारखेला सोशल मीडियातून तुमच्या विरुद्ध असं लिखाण लिहिलं जातं, हे नेमकी कोण करतंय? जसं तुम्ही म्हटलं भाषणामध्ये अनेक लोकांचे मला फोन येत आहेत, मंत्र्यांचे फोन. नेमकी ती लोक कोण आहेत? आणि मी लय घेत होतो मनावर पाहिजे, मला लय कळत नाही. मी ग्रामीण लिहिलं, मला
होती. एक परवा हजारांना उद्योग आहे म्हणे पहिल्यापासून हे सोशल मीडियावर येणार आहेत का अण्णा आम्ही शोधले कोणाची आहेत काय 4 दिवसात गप बसले आणि आम्ही मागं लागतो म्हणे. भुजबळांची माणसं आहेत. तर आमचा विषय चाललाय आमचे 30-40 जण आहेत जास्त करोड एकीकडे 30-40 जण एकीकडे ते बी आता म्हणायला लागलेत काय मिळालं नाही कारण त्यांना काही सुपारी दिली असेल ते बी आता माझी त्यांना पण विनंती एक त्यांचाच बांधव म्हणून माझ खूप वर्ष कालावधी झालेला आहे उगाच विनाकारण जरी काही कोणाकडून चुकलं असेल तर तुम्हाला कोणी विचारलं राटीवेल नावाला समाजाचं टाकते ना जरा डोक्यातून काढून टाका आणि समाज म्हणून एकत्र राहा. सर पहिल्यांदाच मराठा समाज एवढा मोठा